नागपूर पोलीस शोधात असलेल्या 2 हाय प्रोफाईल मोक्का लागलेल्या फरार गुन्हेगारांना शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे। नागपूर भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष अमित राजकुमार ठाकूर आणि त्याचा साथीदार निलेश उईके अशी 2 पकडलेल्या आरोपींची नावे आहेत। दंगल आणि अॅट्रॉसिटी सारखी गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले असल्याचं समजतंय। शिर्डी शहरातील हॉटेल शुभम येथे रात्रीच्या सुमारास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पथकाने या दोघांना अटक केली आहे। सदर आरोपी शिर्डी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना नागपूरच्या पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितलं। राजकीय क्षेत्रामध्ये सत्तेचा माज आणि सत्तेची नशा हे काय नवीन नाही आहे। अशातच नागपूर येथील अमित ठाकूर नावाचा जो आरोपी आहे की ज्याच्यावर मोका अंतर्गत वॉरंट सुद्धा जारी केलेलं होतं, याच आरोपीला आता शिर्डी पोलिसांनी खुद्द शिर्डीमध्ये एका हॉटेलवर त्याला पकडलेलं आहे। परंतु ज्या पद्धतीनं या ठिकाणी राजकीय नेता किंवा राजकीय गुंड कशा प्रकारे हैदोस घालतो याचं प्रकरण पूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे। परंतु या ठिकाणी शिर्डी पोलिसांनी आपली सर्व परिकाष्ठा पणाला लावून त्या आरोपीला या ठिकाणी पकडण्यामध्ये जी परिकाष्ठा दाखवलेली आहे ती खरोखरच काबिले तारीफ आहे। ज्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी आपलं टीमवर्क राबवून त्या आरोपीला पकडलेलं आहे आणि आता लवकरच त्या आरोपीला नागपूर पोलिसांच्या ताब्यात देणार आहे। काल रात्री 11 वाजे सुमारास मला गिट्टी खदान नागपूर शहर या पोलीस स्टेशनचा API दरेकर यांचा फोन आला। त्यांनी मला काही फुटेज व्हॉट्सअपवर पाठवले आणि लोकेशन दिलं। त्या आधारावर मी माझ्याबरोबर पोचही भोसले आणि शिर्डीचा पोलीस स्टाफ असं आम्ही शुभम हॉटेलमधून 2 आरोपी पकडलेत। सदर आरोपींच्या बाबतीत गिट्टी खदान पोलीस स्टेशनला 451/15 IPC 279 राईट विथ ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल आहे आणि सदर आरोपीचं मोकाने वॉरंट सुद्धा काढलेलं आहे, मोका कोर्टाने वॉरंट सुद्धा काढलेलं आहे। त्या आरोपींचे नाव एक अमित राजकुमार ठाकूर आणि दुसरा आहे निलेश उईके। आणि आता त्यांना आपण पकडल्यानंतर त्यांना नागपूर पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत का? सदर बाबतीची माहिती आम्ही वरिष्ठांना देऊन नागपूर पोलिसांना कळवलेली आहे आणि नागपूर पोलिसांनी एक टीम शिर्डी करता रवाना केली आहे। सदरचा प्रकार हा नागपूर हद्दीतील असल्याने त्यांच्या ताब्यात आम्ही सदरचे आरोपी देणार आहोत। सध्याला आरोपी आपल्याकडेच आहेत, आपल्या ताब्यात आहेत। परंतु ज्या प्रकारे राजकारणामध्ये असे गुंड अस्तित्वात राहतील तोपर्यंत ही लोकशाही आहे का हुकुमशाही हाच प्रश्न आता जनतेसमोर आहे। कॅमेरामॅन अजिंक्यसह राजेंद्र उजबळ S9 मीडिया शिर्डी।